नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झाडू कुठे व कशा पद्धतीने ठेवावा हे सांगणार आहे. आपलं घर स्वच्छ आणि सुंदर असावं अशी सर्वांचीच इच्छा असते. त्यामुळे घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण कायम ते झाडून आणि पुसून घेत असतो. यामुळे घरात स्वच्छता तर राहतेच, मात्र त्याचबरोबर चैतन्य आणि प्रसन्नता देखील नांदते. घर स्वच्छ करण्यासाठी आपण अनेक उपकरणांचा वापर करतो. मात्र स्वच्छतेसाठी वापरला जाणारा झाडू ही एक अशी वस्तू आहे जी सर्वांच्याच घरात आढळते. घर स्वच्छ करण्यासाठी झाडूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. झाडूला लक्ष्मीचं रूप देखील मानलं जातं. घर झाडल्यामुळे घरातील घाण बाहेर टाकली जाते आणि स्वच्छता, पावित्र्य आणि संपत्ती घरात येते. जेव्हा गरिबी दूर होते तेव्हाच लक्ष्मी माता घरात प्रवेश करते. त्यामुळे झाडूला लक्ष्मी मातेचं रूप मानलं गेलं. मात्र अनेक जणांना हे माहीत नसतं आणि त्यामुळे ते झाडूचा योग्य पद्धतीने वापर करत नाहीत. झाडूचा योग्य वापर कसा करावा आणि नवीन झाडू खरेदी करताना काय काळजी घ्यावी याबद्दलची माहिती घेऊया. तुम्ही कधी झाडूची रचना किंवा बांधणी निरखून पाहिली आहे का? सर्वप्रथम झाडूचा आकार पहा. झाडू म्हणजे झाडांची पानं आणि काटे यांचे एकत्रित रूप आहे. जेव्हा ते पूर्ण एकतेने बांधले जातात, तेव्हा हा झाडू घाण साफ करण्यासाठी तयार होतो. झाडूची संपूर्ण यंत्रणा एकजुटीवर अवलंबून आहे. केवळ एका काडीने साफसफाई केली जाऊ शकत नाही. वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे घरात सुखसमृद्धी आणण्यासाठी झाडूचा महत्त्वाचा वाटा असतो. ज्या घरात झाडू योग्य पद्धतीने आणि काळजीपूर्वक वापरला जातो, त्या घरात सकारात्मकता दिसते. झाडू योग्य पद्धतीने वापरण्यासाठी काही खास गोष्टी जाणून घेऊया. नवीन झाडू खरेदी करताना काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. नवीन झाडूची खरेदी करताना ते नेहमी शनिवारीच करावी. कारण शनिवारी घरात नवीन झाडू वापरणं खूप शुभ मानलं जातं. तुम्ही नवं घर घेतलं असेल आणि तुम्हाला त्या घरामध्ये राहायला जायचं असेल, तर तुम्ही नवीन घरात नवीन झाडू घेऊन जा. नवीन घरात गेल्यावर नवीन झाडूचा वापर केल्यामुळे तुमच्या घरात समृद्धी आणि नवचैतन्य निर्माण होईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीच्या सणाला आणि धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर घराची साफसफाई करण्याचा झाडू आणि देवघराचा झाडू कायम वेगवेगळा ठेवावा. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण-पश्चिम म्हणजेच नैऋत्य दिशेला झाडू ठेवणं सर्वात योग्य असतं. हे शक्य नसेल तर झाडू अशा ठिकाणी ठेवावा जेथे तो कोणाला दिसणार नाही. झाडू कधीही स्वयंपाकघर आणि धान्य साठवणीच्या खोलीत ठेवू नये. यामुळे घरात आजारपण आणि गरिबी येते. त्याचबरोबर घरात झाडू कधीही उभा ठेवू नये. तो नेहमी जमिनीवर आडवा ठेवावा. एक गोष्ट लक्षात ठेवा की झाडू कधीही जाळू नये. एखादी व्यक्ती नुकतीच घरातून बाहेर पडली असेल तर त्यानंतर लगेच घर झाडू नये. किमान अर्ध्या तासानंतर तर घर झाडून स्वच्छ करावे. रात्रीच्या वेळी घर झाडल्यानंतर कचरा दुसऱ्या दिवशीच बाहेर टाकावा. घरात चालताना काही वेळा चुकून आपला पाय झाडूवर पडू शकतो. मात्र त्यामुळे महालक्ष्मीचा अनादर होतो. त्यामुळे असं घडल्यास लगेचच तिच्या पुढे नतमस्तक होऊन क्षमा मागावी. झाडूबद्दल आणखी एक रंजक गोष्ट देखील आहे. रात्री झोपण्यापूर्वी मुख्य दरवाजाच्या जवळ झाडू ठेवा आणि झोपा. यामुळे रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. झाडू हा कधीही बाहेरील व्यक्तीच्या नजरेस पडेल अशा ठिकाणी ठेवू नये. तसेच झाडू आपण कचरा ज्या ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणीही ठेवू नका. त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपण चप्पल व बूट ठेवतो त्या ठिकाणी सुद्धा झाडू ठेवू नये. आपण झाडूला लक्ष्मी समान मानतो, त्यामुळे अस्वच्छ ठिकाणी झाडू ठेवू नका. झाडू उलट कधीही ठेवू नका. बरेच लोक सूर्य मावळण्याच्या वेळी झाडून काढतात, तर असे कधीही करू नका. त्याचसोबत जर का कोणी घरातील व्यक्ती खूप महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेला असेल तर लगेच घर झाडू नका. यामुळे त्या कामात अपयश येण्याची शक्यता असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडू कधीही स्वच्छ ठिकाणीच ठेवावा. झाडू नेहमी लपवून ठेवावा. वास्तुविज्ञानाचा नियम आहे की झाडू अशा जागी ठेवावा जिथून घराच्या किंवा बाहेरच्या लोकांना तो दिसू नये. त्यामागील कारण असे की पैसा लपवूनच ठेवला जातो, त्याला सार्वजनिक करत नाहीत. स्वयंपाकघर किंवा आपण जेवण करत असलेल्या जागेवर किंवा त्याच्या जवळपास चुकूनही झाडू ठेवू नये. तसेच जुना झाडू कधीही नवीन घरात घेऊन जाऊ नये, कारण वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते. स्वप्नात आपल्याला कोणी झाडू घेऊन उभारलेले दिसल्यास हे शुभ सूचक आहे. वास्तुशास्त्रात त्याला सौभाग्याचे सूचक मानले जाते. अशा लोकांचे नशीब बलवत्तर होतं. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झाडू कुठे व कशा पद्धतीने ठेवावा हे सांगितलेलं आहे. धन्यवाद.